सर्वसामान्यांना न्याय मिळालाच पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळालाच पाहिजे. स्मार्ट मीटरचा निषेध असो, स्मार्ट मीटरचा निषेध असो. स्मार्ट मीटर लवकर करा, स्मार्ट मीटर लवकर करा. बसू नका, बसू नका, बसू नका, मीटर बसू नका, बसू नका, बसू नका. महावितरण हाय 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 हाय. मीटर बसू नका, बसू नका, बसू नका. स्मार्ट मीटर बसू नका, बसू नका, बसू नका. महावितरणचं करायचं काय? सर्वसामान्य न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे महावितरणचं करायचं काय? खाली डोके वरती पाय, खाली डोके वरती पाय. स्मार्ट मीटर बसू नका, बसू नका, बसू नका. या ना खाली या ना का बोलतो पब्लिक सेवाने करा ठेकेदाराचे बिलं काढा करतायत वारंवार मीटर बसवलेलं स्मार्ट मीटर ते मीटर काढून द्या. हे बिलं 8,000 बिलं येतं येते का महिन्याचे ग्रामीणमध्ये एक एक ट्यूबलाईटचे देते का फॅनचे आज विराट मोर्चा तुम्ही काढलेला आहात आणि ठिय्या आंदोलन करताय आता. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या परिसरातील सर्वात आधी शेतकरी हैराण आहे. शेतकरी त्यांना फोन करतात, त्यांनी फोन नाही घेतला तर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना शेतकरी फोन करतो. रात्री अपरात्री शेतकऱ्यांचे फोन येतात, यांच्या कर्मचाऱ्यांना फोन करतात, हे लोक फोन घेत नाही. वरतून यांचे अधिकारी मुजोरी करतात. जर एखादा शेतकरी तक्रार करत असेल तर मुद्दामून त्या परिसरातील लाईट रात्री 11ला चालू करतात, पुन्हा 12-1 वाजता बंद करून टाकतात. 2-2, 3-3 तास बंद ठेवतात. रात्रीच्या वीज पुरवठ्याची खूप मोठी अडचण या महावितरणमुळे आहे. यांचे अधिकारी मुजोर झाले आहेत, माजले आहेत. त्यांना वाटेवर आणण्यासाठी हा मोर्चा आहे आजचा. त्याचबरोबर यांनी बऱ्याच भागामध्ये स्मार्ट मीटर बसवले. यांचे स्मार्ट मीटर टोटली प्रॉब्लेमॅटिक आहेत. हे जसं रिडिंग झालं नाही तसे ॲव्हरेज बिल देतात, तसं यांनी आता स्मार्ट मीटर काढून ॲव्हरेज बिल द्यावेत लोकांना. हे स्मार्ट मीटरमुळी अशी परिस्थिती झाली आहे की जवळपास एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न 10,000 असेल तर त्याला 10 ते 12,000 बिल येत आहे. ते लोक करणार काय? गरीब वस्ती आहे सिद्धेश्वर नगरची, त्या भागात त्यांनी स्मार्ट मीटर बसवलं आहे आणि अव्वाचे सव्वा बिलं देऊन 40-40, 50-50 हजार बिलं घरासाठी देऊन हे जनतेची अक्षरशः लूट करताय. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवलं थांबलं पाहिजे आणि जे बसवलं ते काढलं गेलं पाहिजे, प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर आज जसं अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहे, तशी वीजसुद्धा, इलेक्ट्रिसिटीसुद्धा माणसाची प्रमुख गरज आहे. आणि जर का इलेक्ट्रिसिटी कट झाली तर प्रॉब्लेम किती येतात. घरामध्ये वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, यांना खूप त्रास होतो. अक्षरशः या उन्हाळाभर भयंकर त्रास जनतेनं सहन केला. थोडासा झाडाचा पत्ता जरी हल्ला तरी हे लोक लाईट बंद करतात आणि लोकांच्या जीवनाशी खेळतायत. या प्रमुख 3 गोष्टींची आमची मागणी आहे की एक तर स्मार्ट मीटर जे बसवले ते काढा आणि नवीन बसवणे बंद करा. दुसरा विषय, शेतकऱ्यांना जो वीज पुरवठा केला जातो तो नियमित आणि त्याच्या वेळेनुसारच झाला पाहिजे. त्याच्यामध्ये
कुठलीही अडचण यायला नको आणि या अधिकाऱ्यांची मुजुरी थांबली पाहिजे आणि वारंवार होणारा जो वीज पुरवठा कट होतो आहे तो व्हायला नको यापुढे. नाही तर हे जर असंच होत राहिलं तर यापुढे शिवसेना हे आंदोलन तीव्र करेल आणि याच्या पुढचं आंदोलन शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल. आता तुम्ही ठिय्या आंदोलन करताय, ठिय्या आंदोलन काय करताय सर? मोर्चा या आंदोलनाचं आम्ही त्यांना ज्या मागण्या करतो त्याबद्दल ते अधिकारी बोलायला तयार नाही, वरच्यावर उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. म्हणून हे ठिय्या आंदोलन आहे. येत्या 5-10 मिनिटाच्या आत त्यांनी जर उत्तर नाही दिले जनतेसमोर मीडियासमोर तर हे आंदोलन आता हायवेवर जाईल आणि रस्ता रोको केला जाईल. मार्फत ज्या सामान्य जनतेच्या मागण्या आहे त्या मागण्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी द्यावं, तेव्हाच आम्ही इथून ठिय्या आंदोलन थांबेल. काय सांगाल? आज शिवसेनेच्या वतीनं मोठा मोर्चा काढलेला आहे, मोर्चा काढला परंतु आता ठिय्या आंदोलनही करताय तुम्ही. शिवसेनेच्या वतीनं MSEB महावितरण कार्यालयावरची जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये प्रमुख मागणी होती स्मार्ट मीटर हे लावलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जो गरीब व्यक्ती कुटुंबातील व्यक्ती आहे त्याच्या घरामध्ये एक लाईट आणि एक बल्ब आहे, त्याचं जे वीज बिल आहे ते 40-40, 50-50 हजार रुपये, 10-10, 15-15 हजार रुपये इतकं बिल येते. तो त्याच्या घरामध्ये काय कंपनी चालू आहे का, फॅक्टरी चालू आहे का? फक्त 200 ते 300 रुपये रोज कमवणारा मजूर जर त्याच्या महिन्याभराची त्याची तेवढी मजुरी होत नाही तितकं त्याचं मीटरचं बिल येते. हे बरोबर नाही आहे. आमची एकच प्रमुख मागणी आहे, लावलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा. त्याच्यानंतर 24 तास त्यांना लाईट सुरळीत मिळली पाहिजे. लाईट ही त्यांना नेहमी खंडित राहते. लाईट गेल्यानंतर 24 लाईट जात नाही, दिवसाचे 12 तास 8 तास कंटिन्यू लाईट बंद असते. जर याच्यामध्ये तात्काळ बदल नाही झाला तर याच्यापेक्षा जास्त स्वरूपाचा मोर्चा निघेल नगरपालिकेचा आपल्या महावितरणवरती. तुम्ही कशा पद्धतीने पूर्तता करणार आहात? हे आता आज शिवसेनेच्या तर्फे जो मोर्चा काढण्यात आलेला आहे वीज वितरण कंपनीवर जो आज शिवसेनेतर्फे जो मोर्चा काढण्यात आला होता त्याला हे करताना जे सप्लायच्या संदर्भात जेही काही विषय आहेत सर त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक आहे. आपण सप्लायचे आता बरेच दिवस झाले, आता त्या 2 ते 3 दिवस झाले पाणी पाऊस चालू आहे तरी सप्लाय कंडिशन आपल्या वरणगाव शहर विभागाची व्यवस्थित आहे. आणि जे बाकीचे जे प्रॉब्लेम आहे आपण वरणगाव शहरमध्ये जे डिप्या टाकून जसं मकरंद नगर बाजूचा एरिया याच्यातही आपण नवीन ट्रान्सफॉर्मर टाकून तिथले सप्लायचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे. ग्रामीण भागातले जे ट्रान्सफॉर्मर आपले फेल होते कृषी पंपाचे तेही आपण प्रायोरिटीवर बदलून घेतलेले आहे. सध्या तरी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा कृषी पंपाचा ट्रान्सफॉर्मर फेल आहे बुवा आणि तो बदलवला गेला नाही असं कुठलाही एक शिल्लक नाही आहे आपल्या उपविभागात तरी. आणि इतर जे आहे स्मार्ट मीटरच्या संदर्भात जे आहे मी माझ्या वरिष्ठांशी बोलून तुम्हाला काय ते कळवतो, कारण स्मार्ट मीटरच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेणं हाही माझ्या हातात नाही आहे. त्यामुळं मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्याच्या बाबतीत काय निर्णय घेता येईल ते आपल्याला नाही सक्तीचं नाही आहे. आणि स्मार्ट मीटर एक मिनटं दादा, स्मार्ट मीटर सक्तीचं नाही आहे आणि स्मार्ट मीटर बदलवताना आपण ग्राहकाच्या उपस्थितीतच बदलवणार आहे. मान्य तुम्ही माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलून 8 ते 10 दिवसात काय करता येईल ते तुम्हाला कळवतो. ठीक आहे सर? हां आता हो सध्या तरी बंद आहे आपले. बसवलेले आहे मिलिंद बसवलेले आहेत त्याच्याबद्दल काय आहे ते मला माझ्या वरिष्ठांशी बोलून घ्यावं. बिना ज्यांची सहमती असेल ते बसवले ठीक आहे, बिना सहमतीनं बसवलेले काढा असं प्रमुख मागणी.